ज्ञानामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी घडताय आणि म्हणून आता शासनानं, केंद्र शासनानं महाराष्ट्र शासनानं आता शाळेतच शिक्षणाची सोय केलेली आहे. आपण आता गेल्यानंतर आपल्या जवळच्या मराठी शाळेत जायचं. मॅडम, सर, आम्हाला वारीत कळलंय, आम्हाला वारीमध्ये कळलंय की आपल्याला नवभारत साक्षरतेमध्ये नाव नोंदवायचं. माझं शाळेत नाव घ्या. शाळेत जायचंय का रोज? नाही. नाव घ्यायचंय, मोबाईल मध्ये तुमचं नाव येईल. त्यानंतर तुमच्याच घरा शेजारी तुमच्या शाळेत जाणारी लेकरांना एकदम किरकोळ गोष्ट आहे आणि ते तुम्ही शिकत गेले. काही व्हिडिओ येतील तुमच्या मोबाईलवर, तुमच्याच घराजवळची तुमची सुनबाई, तुमची लेकरं तुम्हाला शिकवतील आणि मार्च मध्ये परत शाळेमध्ये परीक्षा होईल. परीक्षा पण सोपी असते, जशी पहिली दुसरीला असते तशी, आणि त्यानंतर परत तुमच्या मोबाईल मध्ये ते मार्क लिहिले जातील आणि सरकार तुम्हाला एक पास झाल्याचं प्रमाणपत्र पाठवेल. त्या प्रमाणपत्राचा उपयोग काय? तर तुम्ही जर साक्षर असेल, लिहिता वाचता येत असेल, तर तुम्हाला जे काही पुढच्या योजना आहेत त्यासाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग होईल. म्हणून वारी झाल्यावर पहिलं मराठी शाळेत जायचं आणि सर, आम्हाला माऊलीने सांगितलंय का आम्हाला पण शाळा शिकायची आहे, आमचं नाव घ्या. त्यांना सगळं माहिती पुढे काय करायचंय. एकदम सोपी गोष्ट आहे. करणार का सगळे? नमस्कार. मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. धन्यवाद.